बोल. छान छान. अजून काय केलं? स चे म चे द चे र चे शब्द करायचे ना. तुम्ही काय करताय? मी काय केलंय सांगा बरं. अजून अजून काय केलंय? तुम्ही काय म्हणलंय? अक्षरांच्या आंधळी कसली अक्षरे जुळवा शब्द बनवा. छान छान. अक्षर भरून शब्द तयार करा. छत्री कोणी म्हणले? छत्री छानशी बघा बरं. शब्द छत्री. काय सांगते छत्रीबद्दल तू? सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला शब्द छत्रीबद्दल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव योगेश्वरी. मी आता तिसरीची विद्यार्थिनी आहे. आमच्या बाईंचे नाव आहे शीतलबाई व आमच्या व रुपालीबाई यांनी शब्दछत्री तयार केली आहे. त्या विषयी आम्ही शब्दछत्रीमधले शब्द वाचणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. समुद्र, सुजल, महाराष्ट्र, तक्रार. छान छान. बस बघा छान म्हणलंय. आता आपण पोह्यात चौथीच्या मुलांनी काय म्हणलंय ते. नमस्कार, माझे नाव विराज विजय रोगे आहे. आम्ही तुमच्यासमोर भाषिक खेळ साजरा करणार आहोत. भाषिक खेळाचे नाव मोठ्या शब्दात लपलेला आहे शब्द. पोह्या बऱ्याने काय काय शरीर म्हणलंय. छान छान. हा काय सांगतो तू? आभाळ, आभाळ, आभाळ माया. आभाळ, भाळ, माया. अहमदनगर, नगर, नगर. वातावरण, स्थावर, वरण. दळणवळण, दळणवळण. बस बस. छान छान. आता चौथी बच्च्या मुलांनी काय बोलले बघ आपण. आम्ही समार्थी शब्दाचा भाषिक खेळ दाखवणार आहे. मी आहे नदी. माझे तरी नावे आहेत सरिता, तटिनी, जीवनदायिनी. मी आहे स्टार. माझी तरी नाव आहे कौमुदी, ज्योत्सानी, चंद्रिका. मी आहे रस्ता. माझे तरी नाव आहे मार्ग, वाट, पथ, सडक. छान छान. अजून काय? आम्ही विरोधार्थी शब्द दाखवणार आहे. अचल, अहिंसा, अकुशल, अज्ञान. अज्ञान. नाराजी. बस 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 बस. आता पाहूया पाचवीच्या मुलांनी काय म्हणलंय बघू आपण. चित्राऐवजी वापरून वाक्य पूर्ण करणे. ताईने बाजारातून भरपूर फळे आणली. ताईने आज बटाट्याचे वडे केले. रोहनला सफरचंद खूपच आवडते. अशा प्रकारे तुम्ही इथे खूप पाहू शकता. अजून इकडे उलट शब्द. जसं की रवा त्याच्यापासून बनतं वाण. ठसा त्याच्यापासून बनतं साठ. काम त्याच्यापासून बनतं मका. सर त्याच्यापासून बनतं रस. एका शब्दापासून प्रश्न तयार करणे. लाकूड, लाकडापासून शब्द. सूर्य, सूर्यापासून प्रश्न. पवनचक्कीपासून प्रश्न. पाणीपासून प्रश्न. मातीपासून प्रश्न.
छान छान. मी काय म्हणलं, 6वीच्या मुलांनी आधारित वाक्यप्रचार अंग, नाक, पोट, नाक, हात, अंग याचा वाक्यप्रचार अंग तोडणे, अंगात येणे, अंगावर वीज संचारणे, अंग तोडून घेणे. आणि ईश्वर या शब्दाचे समानार्थी शब्द दाखवले. सर्व साक्षी परमात्मा, निराकार, निर्विकार, ईश, अनंत, सर्वव्यापी, सर्वेश्वर, जगन्नियता, परब्रह्मा, देव, प्रभू, महाप्रभू, भगवान, परमेश्वर, छान छान. आचर्य, बिलकुल. 7वीच्या मुलांनी काय बनवलंय? भाषिक खेळ, कोणी वाचावं उत्तर सांग. आम्ही ते पुढे दिले आहे. जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही त्याला पिऊ शकता. जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही त्याला खाऊ शकता. जर तुम्हाला थंडीवर असेल तर तुम्ही त्याला चावू शकता. सांगा बरं ते कोण? नारळ. नारळ आपण पिऊ शकतो, खाऊ शकतो आणि चावू शकतो. ते कोड वाच. अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत देता आणि वर्ष संपला की फेकून देता? कॅलेंडर. भाषिक खेळ, चिठ्ठी उचला आणि 5 नावे सांगा. पुस्तकांची नावे. बालभारती, गणित. त्यांची नावे. नाक, कान, जीभ, त्वचा, डोळे. आता आपण पाहू शकता, आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आमच्या शाळेतील मुलांनी विविध भाषिक खेळ तयार केलेले होते. ते आपण सर्वांनी पाहिले. अशा प्रकारे आज शाळेतील सर्व मुलांनी भाषिक खेळाचा आनंद घेतला. धन्यवाद. भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी